आज जायचं होतं आत्याच्या घरी हळदले, कारण आज होती आत्या भावाची हळद माझ्या. तर मग आत्या भावाची हळद म्हटल्यावर तर आत्या भावाच्या घरी पाहुणे आल्यावर इकडेही पाहुणे येतीनच. तर मग मी मस्त असा पसाराला स्वयंपाक भाजी केली आणि स्वच्छ असं घर धुवून घेतलं. साफसफाई तर पाहिजेच पाहुणे आल्यावर. दुपारी मस्त असा आराम केला. आता हळदीले किती टाईम होते रात्री किती नाही. तर मग मच्छी आली होती, पण कार्यक्रम असो का काही असो, मच्छी आल्यावर मी इथं काही सोडत नाही, कारण मला मच्छी लय जास्त आवडते. आणि मच्छीच्या पोटात अंडे निघले होते. आईले बनवायला लावली मग मच्छी, आणि म्या बनवले मच्छीचे अंडे. मस्त असा पसारा आवरला, मग भांडे जिन्यावर नेऊन ठेवले आणि तयारी केली मस्तपैकी. आणि लगे पोचलो आम्ही हळदीत. माया बहिणी बी आल्या होत्या, सगळे पाहुणे रावणे जमले होते. आईन मी हळदीचा लूक असा काही होता मला. मस्त येऊन बसलो होतं. इकडे पूजा चालू होती. पूजा झाल्यावर चालू होता नरदेवाचा फोटोशूट, काही चष्मा लावून काही कसा. आणि मग काय फोटोशूट झाल्यावर आत्या गेली पहिल्यानं हळद लावायला. आत्याचाही फोटोशूट झाला आणि हळद लावली आत्यानं. मग काय सारा गोयकाच भिडला नरदेवाले, सगळं पिवळंच करून टाकलं हळदीनं. आता माई मायरी होती हळद लावायची, पण म्या हळद लावायच्या पहिले नरदेवाले मलाच सगळ्यात जास्त हळद लावून गेली. नरदेवानं तर एवढी हळद लावली का कोपरात होती नव्हती ते सगळी तोंडावर वतून दिली. काय एवढी की डोळ्यातही लय जास्त गेली होती, तरी बी मी आत्याला हळद लावली. आणि म्हटलं आता तोंड धुयाला जातो तर बाया काही जाऊ देत नव्हत्या, एवढी हळद लावली. मग बहिणीसोबत फोटोशूटही केला आणि तिघीच बहिणीनं आम्ही डान्स चालू केला. मस्त असा डान्स एन्जॉय केला. आणि आत्याबाची हळदले 2-3 दिवस झाले. तुम्हाला सांगितलं होतं म्या का एवढा जीव थकला होता काल लय. तर मग आज व्हिडिओ अपलोड करत आहे मी. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.